सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अद्भुत लीळेचं निरीक्षण करणार आहोत, जी लीळा श्री चक्रधर स्वामींशी संबंधित आहे. ही लीळा एक शिक्षाप्रद गोष्ट आहे, जी आपल्याला प्रेम, सेवा आणि स्वधर्माची जाणीव करवते. चला तर मग श्री चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने या लीळेची गोडी अनुभवूया. लीळा चरित्र पूर्वार्थ. लीळा क्रमांक 91. सोबतीला असलेल्या चोरास सोडवणे. सर्वज्ञांनी ही लीळा वेरूळ येथे सारंग पंडितावरून देमायसाला सांगितली. एका गावामध्ये सर्वज्ञ एका देवळात बसलेले होते. त्या गावामध्ये घोडे चोरण्यासाठी दरोडा पडला होता. त्या गावातील अधिकाऱ्याची घोडी चोरीला गेली होती. अधिकाऱ्याच्या शिपायांनी एका चोराला पकडून पायात बेड्या घालून जमिनीत खुंटा ठोकून त्यास बांधून ठेवले होते. ते शिपाई दुसऱ्या चोराला शोधायला निघाले तेव्हा सर्वज्ञ पडक्या देवळात बसलेले होते. सर्वज्ञांना पाहिले आणि म्हणाले, "अरे, हा कोण?" सर्वज्ञांना मौनाची इच्छा होती. सर्वज्ञ काहीच बोलले नाही, गप्पच होते. त्यांनी म्हटले, "अरे, धरा धरा, हा त्याच्या साथीदाराला सोडवायला आला आहे." त्यांनी सर्वज्ञांना धरले आणि सर्वज्ञांना म्हटले, "चला." शिपायांनी ज्या चोराला बेड्या घालून अडकवून ठेवले होते त्या ठिकाणी सर्वज्ञांना आणले. सर्वज्ञांच्या पायाजवळ बेडी ठेवून म्हटले, "घाला घाला पाय बेडीमध्ये." सर्वज्ञांनी बेडीमध्ये श्रीचरण घातला. बेडी बांधण्यासाठी जमिनीत खुटा ठोकण्यासाठी शिपायाने हात वर उचलला तेव्हा वरचा हात वरच खिळून राहिला. तेव्हा त्या शिपायाने म्हटले, "अरे, माझा हात खाली येत नाही." तेव्हा दुसऱ्याने खिळी ठोकण्याकरिता घेतले, परंतु त्याचेही हात वरच्यावरच राहिले. असे कुणालाच खुंटा ठोकता आला नाही. मग ते अधिकाऱ्यापुढे सांगायला गेले. ते अधिकाऱ्याला सांगू लागले, "आम्ही एक चोर धरला होता. त्याला सोडवायला दुसरा चोर आला आहे. आम्ही त्याला धरले आणि त्याच्या पायात बेड्या घातल्या. खुंटा ठोकायला जातो तेव्हा वरचे हात वरती राहतात, खाली येतच नाही." असा वृत्तांत सांगितला. मग अधिकारी घोड्यावर बसून पेटलेला कंदील घेऊन आला. त्याने सर्वज्ञांचे सौंदर्य, औदार्य, लावण्य पाहून म्हटले, "हे काय रे पाप्यांनो, चांडाळांनो, असे तुम्हाला कुणी करायला सांगितले? हे काय केले रे?" सर्वज्ञांना बेड्या कशा घातल्या? मग तो खाली उतरला, दंडवत घातले, श्रीचरणावर मस्तक ठेवले. सर्वज्ञांना विनंती केली, "जी जी, आपण पाय काढावा जी." सर्वज्ञ म्हणाले, "आधी माझा सांगाती." अधिकाऱ्याने म्हटले, "जी जी, याने फार मोठा गुन्हा केला आहे." सर्वज्ञ म्हणाले, "त्याच्या बेड्या नाही काढल्या तर आम्हीही पाय काढणार नाही." मग अधिकाऱ्याने शिपायांना हुकूम दिला, "तोडा रे चोराची बेडी." असे म्हणून चोराची बेडी तोडली. मग सर्वज्ञांनी श्रीचरण काढला. मग अधिकाऱ्याने सर्वज्ञांना घरी येण्यासाठी विनंती केली. "जी जी, माझ्या घरी चलावे." सर्वज्ञ म्हणाले, "आधी सांगा ती." अधिकाऱ्याने म्हटले, "जी की हा चोर आहे." सर्वज्ञ म्हणाले, "तो तुमचा चोर आहे, परंतु आमचा सांगाती आहे." अधिकारी पुढे, सर्वज्ञ मागे असे अधिकाऱ्यांच्या घरी गेले. सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन घातले. सर्वज्ञ आसनावर बसले. जोडीदार चोरासही बसविले. अधिकाऱ्याने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, चोराचेही पाय धुतले. मग सर्वज्ञांना आंघोळीसाठी वस्त्र देऊ लागले. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, "आधी सांगा ती." मग चोराला वस्त्र दिले, त्याच्या अंगाला उटणे लावले. मग सर्वज्ञांना उटणे लावून मालिश झाली. मग स्नानासाठी पाणी काढले व सर्वज्ञांना विनंती केली, "आपण स्नानासाठी चलावे जी." सर्वज्ञ म्हणाले, "आधी सांगा ती." मग चोराची आंघोळ झाली. मग सर्वज्ञांचे स्नान झाले. मग ताट केले. अधिकाऱ्याने विनंती केली, "भोजनासाठी चलावे जी." सर्वज्ञ म्हणाले, "आधी सांगा ती." मग चोरालाही जेवायला वाढले. सर्वज्ञाबरोबर त्याचे जेवण झाले. विडा आणला. सर्वज्ञ म्हणाले, "आधी सांगा ती." सर्वज्ञांना विडा दिला. चोरास पान दिले. सर्वज्ञांना बाज गादी दिली. चोराला छोटी खाट दिली. सर्वज्ञांनी निद्रा केली. चोर झोपला. मध्यरात्रीच्या सुमारास त्या चोराने सर्वज्ञांना विनंती केली, "जी जी, माझ्या हातून फार मोठा अपराध झालेला आहे. सर्वज्ञ निघून गेल्यावर हे मला मारतील, जिवंत ठेवणार नाही. जी जी, तरी मी जाऊ?" सर्वज्ञांनी त्याला जाण्याची आज्ञा केली. त्याने म्हटले, "जी जी, दरवाजे बंद आहेत, तरी मी कसा जाऊ जी?" सर्वज्ञ म्हणाले, "उपरण्यासारख्या लांब वस्त्राला पिळा देऊ
त्याचा दूर पाठीला बांधा आणि या बाजूने मागच्या वाटेने निघा. मग परकोटाच्या भिंतीवरून खाली उतरा, असा उपाय सर्वज्ञांनी सांगितला. मग तो चोर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी सर्वज्ञांची विचारपूस करण्यासाठी आला. त्याने विचारले, जी आपला सांगाती कुठे आहे? सर्वज्ञ म्हणाले, तो तर तेव्हाच गेला. मग ते सर्वज्ञांना हसू लागले. सर्वज्ञांनी आपला सांगाती पळविला. मग सर्वज्ञांनी अधिकाऱ्यांनी दिलेले वस्त्रे काढून ठेवले आणि आपले वस्त्र नेसले. मग सर्वज्ञ तेथून निघाले. ही लीळा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते की त्याग आणि प्रेमाची शक्ती कशा प्रकारे आपल्याला अगदी अज्ञात व्यक्तींनाही एक नवीन मार्ग दाखवू शकते. चोरामधील बदल हा साक्षात श्री चक्रधर स्वामींच्या लीळेवर आधारित होता. प्रत्येकाच्या मनात दया, सहानुभूती आणि विश्वास असावा लागतो. आपल्या जीवनातही या मूल्यांचा समावेश करून आपण अनेक समस्यांचा सामना करू शकतो. तर या लीळेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की मनुष्याची खरी ओळख त्याच्या कृतीतूनच कळते. अशा प्रकारे चुकता शिकणे हेच खरे जीवन आहे. स्वामींच्या मार्गदर्शनातून आपले जीवन कसे अधिक सुंदर आणि आनंदी होऊ शकते हे जाणून घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा. आम्ही आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक कर्माचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. श्री चक्रधर स्वामींच्या या लीळेने आपल्याला शिकवले की प्रेम, त्याग आणि दयाळूपणामुळे आपला जीवन प्रवास अधिक सुंदर आणि समृद्ध होऊ शकतो. चला आपले जीवन या धड्यांवर आधारित बनवूया आणि स्वामींच्या मार्गदर्शनाने एक नवीन दिशा शोधूया. या लीळेच्या गोडीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण आपल्या आयुष्यात ह्याच प्रेमळ दृष्टिकोनाने जीवन जगूया. कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आणखी अनेक प्रेरणादायक लीळा ऐकता येतील. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.